नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये उद्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर। आणि नमो किसान सन्मान निधीच्या 8व्या हप्त्यासंदर्भातली एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। परंतु मित्रांनो, हे 4,000 रुपये कोणाला मिळणार आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, संपूर्ण माहिती समजून घेऊयात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी, दिलासादायक बातमी समोर आली आहे। केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला हप्ता आणि नवीन हप्ता असे मिळून अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे। हा निधी थेट लाभांतर हस्तांतरण म्हणजे DBTद्वारे उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्यास सुरुवात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। खाली या योजनेबद्दलची सविस्तर माहिती, पात्रता यादी कशी पाहायची आणि पैसे न आल्यास काय करावे यावर सविस्तर मार्गदर्शन दिले जात आहे। नंबर 1, नमो शेतकरी योजना। शेतकरी काय अपडेट आहे मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना 6,000 रुपये देते। हे पैसे प्रत्येकी 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये दिले जातात। 4,000 रुपये का मिळणार तर मित्रांनो, बऱ्याचदा तांत्रिक कारणांमुळे किंवा निधी वितरणाच्या नियोजनामुळे मागील एखादा हप्ता प्रलंबित राहतो। अशा वेळी मागील हप्ता आणि चालू हप्ता असे मिळून एकूण 4,000 रुपये एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात। उद्यापासून ही रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। लाभार्थी, पात्रता आणि निकष। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे। नंबर 1, PM किसान योजना नोंदणी। शेतकरी केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभार्थी असावा। नंबर 2, जमीन धारणा। शेतकऱ्याच्या नावावर शेती असणे आवश्यक आहे। नंबर 3, EKYC। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप EKYC केलेले नाही त्यांचे पैसे अटकू शकतात। आणि नंबर 4, आधार लिंकिंग। बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे अनिवार्य आहे। लाभार्थी यादीत आपले नाव कसे तपासायचे मित्रांनो, तुमचे नाव पात्र लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी खालील पावले उचला। नंबर 1, अधिकृत वेबसाईटला भेट द्या। सर्वात आधी नमो शेतकरी योजनेच्या किंवा PM किसान सन्मान निधीच्या योजनेवर पोर्टलवर जा। नंतर बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करा। होमपेज बेनिफिशरी स्टेटस हा पर्याय निवडा। नंबर 3, माहिती भरा। तुमचा नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबर प्रविष्ट करा। लाभार्थी यादी। नंबर 4, कॅप्चा कोड। स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड टाकून गेट डेटावर क्लिक करा। नंबर 5, स्थिती तपासा। येथे तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत आणि पुढील हप्त्याची स्थिती किंवा पेमेंट प्रोसेस जी आहे ती दिसेल। आता शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही ते कसे ओळखायचे? जर उद्या पैसे जमा होणार असल्याने ते तुमच्या खात्यात आले आहेत की नाही ते पाहण्यासाठी खालील मार्ग आहेत। SMS अलर्ट। बँक खात्याशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर SMS येईल। नंबर 2, बँक पासबुक। जवळच्या बँकेत जाऊन पासबुक अपडेट करून घ्या। नंबर 3, ATM किंवा मोबाईल बँकिंग। तुम्ही घर बसल्या बॅलन्स चेक करू शकता। आणि नंबर 4, CSC केंद्र। आपल्या गावातील महा-ई-सेवा केंद्रावर जाऊनही तुम्ही स्टेटस तपासू शकता। नंबर 5, पैसे न आल्यास काय करावे? जर तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांचे पैसे आले असतील आणि तुमचे आले नाहीत तर घाबरून जाऊ नका। तुम्ही खालील बाबी करा मित्रांनो। समस्या आणि उपाय आपण समजून घेऊयात। EKYC अपूर्ण असेल तर जवळच्या CSC केंद्रात जाऊन तुम्ही बायोमेट्रिकद्वारे EKYC पूर्ण करा। आधार बँक लिंक नसेल तर तुमच्या बँकेत जाऊन आधार सेटिंग फॉर्म भरून घ्या। नंबर 3, जमीन पडताळणी। जर 7/12 उतार्यावरील माहिती आणि अर्जातील माहिती जुळत नसेल तर कृषी सहाय्यकांशी संपर्क साधा। आणि नंबर 4, चुकीचा खाते क्रमांक असेल तर बँक खात्याचा IFSC कोड किंवा बँक खाते क्रमांक तपासा। मित्रांनो, नंबर 6, केंद्र आणि राज्य सरकारचा दुहेरी लाभ। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी जमिनीची बाजू आहे। केंद्राचे 6,000 रुपये आणि राज्याचे 6,000 रुपये असे मिळून वर्षाला 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात। या आर्थिक मदतीमुळे पेरणी, खते, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना सावकाराकडे जाण्याची गरज भासत नाही। निष्कर्ष काय आहे मित्रांनो, तर बघा, नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये उद्या जमा होणे हे शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। यामुळे शेती कामांना गती मिळेल। जर तुमचे सर्व कागदपत्रे आणि EKYC पूर्ण असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। तर मित्रांनो, अपेक्षा करतो की दिलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल आणि तुमचे काही अट याच्यामध्ये पूर्ण केलेली नसेल तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हप्ता मिळण्यास अडथळा येणार नाही। धन्यवाद।